हालेलुया. तर प्रियानो, देव त्याच्या मंडळीला ताकदवार बनवत आहे. सामर्थ्याने भरलेली मंडळी, गौरवी मंडळी, पराक्रमी मंडळी, जगाला आशीर्वाद देणारी मंडळी देव आपली मंडळी बनवत आहे. आणि जर अशा प्रकारच्या सामर्थ्याने भरलेल्या मंडळी आमची व्हावी असं किती लोकांना वाटतं? जरा हात वर करा बरं. तर बायबल सांगत की क्षमाशीलता, मी अनेक 2-3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत, त्याच्यापैकी आज एक घेतो. क्षमाशीलता याद्वारे मंडळीची वाढ होते आणि ती ताकदवार बनते, पॉवरफुल बनते. जर आमच्याजवळ पुष्कळसे टॅलेंट आहे, आमच्याजवळ पैसा आहे, आम्ही प्रतिष्ठित कदाचित असू, पण जर आमच्याजवळ क्षमाशीलता नाही तर आमच्याजवळ काहीच नाही. मला माहिती की आम्ही सगळे चुकतो, प्रत्येक जण चुकतो, पण क्षमा मागू शकतो की नाही? कारण चूक घालवायला पाहिजे तर काय केलं पाहिजे? क्षमा केली पाहिजे. म्हणून या जगाला निर्दोष करण्यासाठी येशू ख्रिस्ताने म्हटलं, हे बाप्पांना क्षमा कर, कारण क्षमा केल्याशिवाय हे जग शुद्ध होऊ शकत नाही, या जगाचा दोष जाऊ शकत. मी तर म्हणतो आम्ही विश्वास राहणार ही प्रॅक्टिस केली पाहिजे की मला क्षमाशील बनायचं आहे. मगाशी मोहित मास्तरांनी फार सुंदर सांगितलं की प्रीती करणं हे आमच्यात नाहीच, हे आमचा गुणधर्म नाहीच. तर क्षमा करणं सुद्धा आमचा गुणधर्म नाहीच. उलट आमचा गुणधर्म असा आहे, अरे म्हटलं की काय, हा आमचा गुणधर्म. त्याने एक बोललं की त्याने दुसऱ्यांना 2 बोललंच पाहिजे. तिकडं काही गप्प बसत नाही. याला बोलू देतो, तो बोलतो, हा बोलतो, बघता बघता 7व्या मजल्यापर्यंत आवाज जातो. पण क्षमाशीलता ही गोष्ट खूप महत्वाची आहे. जर एखादं शाप थांबवायचा असेल, एखादा अपयश थांबवायचं असेल, एखादा अडखळण घालवायचं असेल, तर तुम्ही एकमेकांची क्षमा मागा आणि क्षमा करा. पवित्र शास्त्राचं जे थीम आहे, हे बायबल मधलं जे सेंटर पॉइंट आहे, सेंटर हेतू जो आहे, मध्यवर्ती हेतू जो आहे, तो म्हणजे क्षमा. अख्ख्या बायबलचा जो मुख्य हेतू आहे तो म्हणजे क्षमा. म्हणून येशू ख्रिस्ताने सुरुवात देवाच्या राज्याविषयी पाया घालताना तो वधस्तंभावर म्हणतो, पहिलंच वचन, पहिलंच वाक्य, हे बाप्पांना क्षमा कर. हॅलो, किती लोकांना कळत? या जगासाठी जो प्लॅन आहे सुटकेचा, तो कशाने सुरुवात होतो? क्षमेने. आणि जर तुमच्यामध्ये क्षमा नसेल आणि पुष्कळ धार्मिकता असेल, डवरलेलं झाड असेल आणि क्षमा नसेल, तर तुम्हाला देवापासून काहीच मिळू शकत नाही. अनेक लोक बंधनात आहेत, अनेक लोक दडपणाखाली आहेत, अनेक लोकांना अपयशाला तोंड द्यावं लागतं, अनेक लोक नाकारले जातात, पराजित होतात. का? क्षमेला वाव देत नाही. काही काही रिलेशन तुटतात, क्षमा करत नाही. तुम्हाला माहिती का पती पत्नीचं रिलेशन का तुटतं? क्षमा करत नाही. मंडळीचं ऐक्य केव्हा तुटतं? जास्त एकमेकाला क्षमा करत नाही. आणि क्षमा करणं हा प्रमुख उद्देश बायबलचा आहे. येशू ख्रिस्ताच्या शिकवणीमधल्या एक महत्वाची गोष्ट आहे, तो म्हणजे तुम्ही एकमेकांना क्षमा करा. मार्क सुवर्तमानाचा 11वा अध्याय 25 वचन आपण वाचू. आणखी तुम्ही उभे राहून प्रार्थना करता तेव्हा तुमच्या मनात काय करता? कोण कोण प्रार्थना करतं? जे जे प्रार्थना करतात हात वर करा. घाबरू नका, मी इंजेक्शन नाही देणार. जेव्हा तुम्ही उभे राहून प्रार्थना करता तेव्हा तुमच्या मनात कोणाविषयी काही असेल तर त्याची क्षमा करा.
काय करा? कोणाविरुद्ध काय असेल, मग प्रार्थना किती मोठी केली, पॉवरफुल केली, ओरडून केली आणि कोणाला तरी मी क्षमा केली नाही, तर क्षमा न करणं हे माझ्यासाठी अडखळण तयार होतं आणि देवाचा आणि माझा कॉन्टॅक्ट होतच नाही. हालेलुया. तुम्ही एकमेकांची क्षमा करा, एकमेकांना तुम्ही उत्तेजन द्यावा. आणि एक गोष्ट महत्वाची आहे, क्षमेच्या पूर्वी प्रीती येते, हृदयामध्ये प्रीती आहे. आता प्रीती पण वरून आहे आणि क्षमा पण वरून आहे, पण क्षमेच्या आधी काय येते आणि प्रीतीतून क्षमा येते. म्हणून एखादा व्यक्ती दुसऱ्यावर प्रीती करत नसेल तर तो क्षमा पण करू शकत नाही. आई वडिलांना क्षमा कोण करत? मुलं करतात. का? मुलांचं आई वडिलांवर प्रेम आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही एखाद्यावर प्रेम करत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांची क्षमा करू शकत नाही. देवाने सुद्धा क्षमा करण्यापूर्वी प्रीती केली. योहान 3:16, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र, पहिली काय केली? प्रीती केली. आणि त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला आणि तो पुत्र मोठा झाला आणि तो वधस्तंभावर गेला. साऱ्या जगावरला प्रीती दाखवण्यासाठी त्याने वधस्तंभावर लोकांची क्षमा केली. प्रीती आल्याशिवाय क्षमा करू शकत नाही, नाही तर ते मेकॅनिकल आहे, खोटं आहे. प्रीती येणं मग क्षमा करणं. आणि म्हणून तुम्ही एकमेकावर प्रेम करा, एकमेकावर प्रीती करा आणि एकमेकांची तुम्ही क्षमा करा. आणि पवित्र शास्त्रामध्ये पाहतो ही जे मध्यवर्ती अशी गोष्ट आहे, सेंट्रल थीम आहे, ते म्हणजे तुम्ही एकमेकाची क्षमा करा. कोणाविरुद्ध काही असेल तर त्याने क्षमा करा, मग प्रार्थना करा, दानधर्म करा, पण आधी क्षमा करा. हल्ली दानशूर वाढलेत पण क्षमाशील वाढले नाहीत. पुष्कळ लोक दान द्यायला एकदम एक्सपर्ट, पण क्षमा करू शकत नाही. आणि क्षमा न करणे ही गोष्ट आमच्या आध्यात्मिक जीवनात अडखळ होते. उदाहरणार्थ, कोणी तर माझ्या विरुद्ध काहीतरी वाईट केलं, त्यामुळे मी दुखावतो, कारण मी मनुष्य आहे, दगड नाहीये, धोंडा नाहीये. कोणी जर माझ्या विरुद्ध काही केलं तर मी दुखावतो. आणि दुखावत असताना सुद्धा ज्याने मला दुखावलं त्याची क्षमा करणं, याच्यामुळे आपण मगाशी गायल्याप्रमाणे मला सुटका मिळते, मला आनंद मिळतो. पुन्हा एकदा सांगतो, समजा कोणीतरी माझ्या विरुद्ध काहीतरी वाईट वागलं, त्याच्यामुळे मी दुखावला गेलो, मी दुःखी झालो. असं असताना सुद्धा ज्याने मला दुःखी केलं त्याच्यासाठी प्रार्थना करणं आणि क्षमा करणं, याद्वारे काय चमत्कार होतो? देव तुमची सुटका करतो, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला विजयी करतो. देव स्वतः तुमच्या वतीनं अद्भुत कार्य करतो. देव तुम्हाला उत्तम आरोग्य देतो. हालेलुया. म्हणून क्षमेमध्ये फार मोठ्या गोष्टी आहे. मला माहिती आहे की क्षमेमध्ये आम्हाला आरोग्य मिळतं. क्षमेच्या द्वारे माझ्या हृदयावर परिणाम होतो, माझं हृदय क्लीन होतं. क्षमा केल्यामुळे ब्लड प्रेशर सुधारतं, ब्लड प्रेशरचा आजारापासून. म्हणून मला सांगते की ज्यांना वचन मिळतं त्यांच्या देहाला आरोग्य मिळतं. हालेलुया. नीतिसूत्र 4 अध्याय. म्हणजे ज्यावेळी तुम्ही देवाचं वचन पाहतात, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवता तुम्हाला आरोग्य मिळतं. ज्यावेळेस तुम्ही क्षमा करता तुम्हाला आरोग्य मिळतं. आणि आरोग्य मिळाल्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर मेंटेन होतं, तुम्हाला हार्ट अटॅक होत नाही, तुमचे हाडं दुखायला लागत नाही. समजा एखाद्या व्यक्तीला खूप रागिष्ट आहे आणि क्षमा करत नाही, मोठमोठ्याने भांडतो, संध्याकाळी झोपायला जातो ना, त्याचा गुडघे दुखायला लागतात, त्याची पाठ दुखायला लागते, त्याची कंबर दुखायला लागते. क्षमा न करणं म्हणजे हाड दुखणं. अनेकांना हाडाचे प्रॉब्लेम याच्यासाठी आहे की ते इतरांना क्षमा करत नाही. अगदी
तज्ञ डॉक्टरकडे जातील पण क्षमा करणार नाहीत. मग तज्ञ डॉक्टरकडे जाणं सोयीचं आहे का क्षमा करणं सोयीचं आहे? क्षमा करणं. आणि मला तुम्हाला सांगू द्या की क्षमेमध्ये एकमेकांसाठी आरोग्य आहे. आम्हाला देव आरोग्य देतो. तुमचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे सुद्धा लेवलवर राहतं असं सायंटिस्टच्या मध्ये प्रूव्ह झालेलं आहे. इतकंच नाही, तुमच्या डोक्यामध्ये जे काही दबाव आहेत, जे काही दडपण आहे, जी काही भीती आहे, जे काही प्रश्न आहेत, क्षमा करा, या सगळ्यातून देव तुम्हाला सोडवणार. हालेलुया. किती छान आहे क्षमा करणं. आमेन. हालेलुया. आणि क्षमा करणं हा माझा गुण नाही, देवाकडे मागा, तो तुम्हाला कळवळ्याचं हृदय देईल आणि तुम्ही क्षमा करू शकाल. हा माझा गुण नाहीये. मी तर जन्मता क्षमा करणाराच नाहीये. बायबल तर सांगतं क्षमा करणे म्हणजे, एखाद्या व्यक्ती क्षमा करणे म्हणजे त्याच्यासाठी प्रार्थना करणे आणि आपल्या मनातला राग, द्वेष, सूड हे सगळं आणि न बदलणारी जी प्रवृत्ती आहे ही सगळी गोळा करायची, गाठोड्यात द्यायची आणि येशू ख्रिस्ताला देऊन टाकायची. दिल्याबरोबर हृदय कसं होतं? क्लीन. मग क्लीन हृदयामध्ये एक मूल्यवान गोष्ट स्वीकारा, ती म्हणजे क्षमा करणे. आणि ती तुमच्या हृदयामध्ये येते आणि ती रक्ताप्रमाणे वाहू लागते. हॅलो. ती तुमच्या तोंडाची चमक वाढवते, ती आशा निर्माण करते, ती भय येऊ देत नाही. किती मोठं बंधन असेल ते तुटलं जातं, कारण क्षमेशी समोर कोणीच टिकाव धरू शकत नाही. उदाहरणार्थ, येशू ख्रिस्त वधस्तंभावर होता. वधस्तंभावर तो प्रीतीने भरलेला होता. तो सर्व जगावर प्रीती करत आहे, क्षमा करत आहे. आता एखाद्याने क्षमा करावी तर त्याच्या विरुद्ध काय काय घडलं पाहिजे सांगा बरं. कोणी तर त्याला तुच्छ लेखलं, येशूने क्षमा केलं. कोणी त्याचा येशूचा अपमान केला, येशूने क्षमा केली. तर मला सांगू द्या, जगातले जेवढे प्रॉब्लेम आहे त्यांनी येशूवर अटॅक केला आणि येशूने क्षमा केली आणि येशू जिंकला. हालेलुया. म्हणून क्षमा करणे हरत नाही, ते जिंकत असतं. म्हणून तुम्ही एकमेकाला क्षमा करा आणि अनुभव घ्या की देवाने तुमच्या जीवनामध्ये अद्भुत चिन्ह आणि चमत्कार केले. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आपण एकमेकाला क्षमा करूया. क्षमा केल्यामुळे क्षमा करणाऱ्या माणसाच्या जीवनात एक अद्भुत शांती राहते, जी दाखवते की हा देवाशी जडलेला व्यक्ती आहे, हा देवाबरोबर वेळ घालवतो. जो कोणी क्षमा करतो त्याच्या हृदयामध्ये देवाची शांती वास करते. आणि त्या शांतीमुळे ती जी पॉवर आहे, आता पॉवर मी मुद्दा सांगतो. एखाद्याने अपमान केला, येशू ख्रिस्ताने प्रीती केली, जिंकलं कोण? मग पॉवर कशात आहे? प्रीतीमध्ये. म्हणून एखादा व्यक्ती अडखळण करतो आणि क्षमा करतो. अडखळण करणारा हरतो, क्षमा करणारा जिंकतो. हालेलुया. म्हणून बायबल वारंवार सांगतं एकमेकांना क्षमा करा. जोपर्यंत आमच्या मंडळीमध्ये क्षमेचं वातावरण तयार होत नाही तोपर्यंत आम्ही पॉवरफुल होतच नाही, स्ट्रॉंग बनत नाही, शक्ती मला प्राप्त होत नाही. खरं आमच्या वेळी एकत्र येतो पण क्षमा नाहीये. नवरा बायको सुद्धा एकत्र राहत असतील, सगळे एकमेकाला, तो तिला चांगली साडी घालतो, ती त्याला चांगलं जेवण घालते, पण क्षमा जर करत नाही तर त्या जीवनाला काही अर्थ आहे का? आणि म्हणून पती पत्नींनो, एकमेकांना क्षमा करा. एक यशस्वी जीवन जगण्यासाठी, एक पीसफुल जीवन, शांतिमय जीवन जगण्यासाठी, एक विजयी जीवन जगण्यासाठी पैशात पॉवर नाही, क्षमेमध्ये पॉवर आहे. हालेलुया. परवा मी
असा सहज सोफ्यावर बसलो सकाळी उठून. चहा माझ्या पत्नीने मला दिला. एकदम पवित्र आत्म्याने मला भरलं. असं वाटायला की देव माझ्याशी काहीतरी बोलतोय. आणि एकदा त्यांनी सांगितलं की जर तुझी ज्या मंडळीचा तू पालक आहे ते जर स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, त्यांना शिकव, क्षमा कर. मी लगेच कप बाजूला ठेवला आणि टेबलवर जाऊन बसलो आणि ते लिहून काढलं, कारण मला विसरण्याची सवय की देवाने मंडळीला सांगितलेलं आहे, आज मंडळी ऐका, देवाची इच्छा तुमच्याविषयी हीच आहे की तुम्ही एकमेकांना क्षमा करा. कधी कधी आम्ही मित्रांना क्षमा करत नाही, मैत्रिणींना क्षमा करत नाही, भावाला क्षमा करत नाही, बहिणीला क्षमा करत नाही, नवऱ्याला क्षमा करत नाही, बायकोला क्षमा करत नाही. देवा मला पावर दे, मिळेल का? नाही. म्हणून ज्यावेळेस प्रार्थना करण्यापूर्वी तुझ्या मनात तुझ्या बंधूविषयी काही असेल ते काढून टाक, त्याची क्षमा कर. तेव्हाच तुझ्या प्रार्थनेला देव ऐकेल, तेव्हाच तुझ्या जखमा भरून येतील. मोठमोठे चमत्कार देव तेव्हा करेल ज्यावेळेस तू आपल्या भावाला, आपल्या बहिणीला, आपल्या प्रिय व्यक्तीला जर क्षमा करशील तर देव तुझ्यासाठी दरवाजा खोलणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आमेन. पुष्कळ लोक असे आहेत की निराश आहेत. कारण का? मार्ग सुचत नाही. हो, कुठं जायचं, काय करायचं, कंपनीत इंटरव्ह्यू दिली, नापासच होतोय, काय करायचं, घरातून त्रास, बाहेर त्रास, मित्रांमध्ये त्रास. असं वाटतं सगळे दरवाजे बंद झाले. याचं कारण काय माहितीये का? तू कोणाला तरी क्षमा केली नाहीस. आपल्या भावाला क्षमा केली नाही, आपल्या आई वडिलांना क्षमा केली नाही, आपल्या बहिणीला क्षमा केली नाही, आपल्या प्रिय मित्राला क्षमा केली नाही, आपल्या मैत्रिणीला क्षमा केली नाही. त्यामुळे दरवाजे बंद आहे. क्षमा करून पहा, देव तुझ्यासाठी दरवाजा उघडणार आहे. हालेलुया. अनेक लोकांनी आशीर्वाद गमावले, देव द्यायला तयार आहे, पण आम्ही गमावलेत. का? आम्ही एकमेकांसाठी क्षमा करत नाही. आपल्या भावाला, आपल्या बहिणीला, नातेवाईकाला सुद्धा. आता आमच्याकडे तसं नाही, पण तिकडं सून सासूला क्षमा करत नाही, सासून सुनेला क्षमा करत नाही. आता आम्ही जरा एज्युकेटेड झालो, पण कधी कधी येतच असं वर डोकं येतं खाली. पण मला तुम्हाला सांगू द्या, नवऱ्यांनो, बायकांनो, एकमेकाच्या नातेवाईकावर प्रेम करा, त्यांना क्षमा करा. कारण देव तुमच्या कुटुंबामध्ये काहीतरी अद्भुत करू इच्छित आहे, चमत्कार करू इच्छित आहे. तुम्हाला पटो अगर न पटो, हाच बायबलचं थीम आहे, हाच बायबलचं सोल्युशन आहे. म्हणून अनेक प्रकारच्या अडचणी असतील, बंधन असतील, अडखळणं असतील, ती केवळ यासाठीच येतात. अहो, होणारं काम झालं नाही, कोणाला तरी क्षमा केलेली नाहीस तू. अगं, तोंडाला आलेला घास काढून टाकला, कोणाला तरी क्षमा केलेली नाहीस तू. तर मला तुम्हाला सांगू द्या, सर्वदा क्षमाशील असा. आणि किती वेळा? 7च्या प्रभू 2दा केली ना, आता तिसऱ्यांदा काय सारखं सारखं? बायबल तर सांगतं 7च्या 70 वेळा. ही म्हण आहे, 7च्या 70 वेळा म्हणजे अनलिमिटेड फॉरगिव्हनेस. अनलिमिटेड. प्रभू 70 झाले, 71 वेळा करू का? आमचे लोक इतके हुशार आहेत, दुपारपर्यंत 70 उरकून टाकतात, संध्याकाळी 71वर ठेवतात. पण त्या म्हणीचा अर्थ असा आहे की तू मरेपर्यंत क्षमा कर, नेहमी क्षमा कर. हालेलुया. म्हणून एकमेकाला क्षमा करा आणि आनंदाचं जीवन जगा. एकमेकाला क्षमा करा, सुटकेचं जीवन जगा. हालेलुया. म्हणून देवाने आम्हाला या सर्व गोष्टी फार सुंदर दिलेल्या आहेत. मला माहित आहे की जो कोणी क्षमा करतो त्याची देव बंधनातून सुटका करतो. आज आमच्याजवळ कोणतं बंधन आहे मला माहित नाही. पैशाचं आहे काय? भीतीचं आहे काय? निराशाचं बंधन आहे काय? नोकरीचं बंधन आहे काय? बॉसचं बंधन आहे काय?
घरातल्या वातावरणाचं काही बंधन आहे काय? काही काही मुलं तर दिवसभर बाहेरच राहतात, त्यांना घरातच येऊच वाटत नाही. काहीतरी बंधन आहे, नात्याचं काही बंधन आहे काय? तर मला सांगू द्या, क्षमा करा, देव सगळी बंधनं तोडून टाकतो. सर्व बंधनातून तो आम्हाला मुक्त करतो. मला माहित आहे की जो कोणी येशू ख्रिस्ताला वधस्तंभी जो आमच्यासाठी मेला, त्या येशू ख्रिस्ताला जो कोणी आपल्या अंतःकरणातून घेतो, त्याच्या हृदयातून कळवळा वाहतो, प्रीती वाहते. कळवळा प्रीती वाहिली, क्षमा आलेलीच आहे. हालेलुया. माझ्या जीवनात असं घडलं, एका व्यक्तीमुळे माझं फार नुकसान झालं, लाखोचं नुकसान. शिवाय अप्रतिष्ठा झाली ती तर वेगळीच वेगळी. फार अपमानित झालो. असं वाटलं की या बंधूने मला खूप दुखावलंय. एक मन म्हणत होतं त्याचं तोंड पण पाहावंसं वाटत नाही, कारण मला कुठलाच ठेवला नाही हो त्याने. पण एक दिवशी सगळेजण एका कार्यक्रमाला चालले होते. मला काही माहित नाही काही कार्यक्रम आहे. तर कोणीतरी मला सांगितलं की अमका अमका कार्यक्रम आहे. त्यांना वाटलं मी येणारच नाही. असं मला नाही बोलवलं. मग मला न बोलवता रिक्षा केली आणि त्या कार्यक्रमाला गेलो. त्यामुळे आमच्यातली बंधनं तुटून गेली. ऐक्य निर्माण झालं, प्रेम निर्माण झालं, मार्ग मोकळा झाला, आशीर्वाद उतरायला लागलेत. ज्यावेळेस तुम्हाला क्षमा मागावीशी वाटत नाही, सामर्थ्याचा वापर, बळाचा वापर करा आणि क्षमा मिळवा. अशक्य गोष्ट शक्य होते, म्हणजे क्षमा करण्याची इच्छा नसताना क्षमा मागता, त्यावेळेस तुमच्यासाठी देव राजमार्ग तयार करतो. चमत्कार आमच्या जीवनामध्ये होतो. आणि मी हे वाचलंय म्हणून सांगत नाही, हे मी अनुभवातून सांगतो. मी जेव्हा जेव्हा क्षमा केली, तेव्हा तेव्हा देवाने आशीर्वादाचे रस्ते मोकळे केले. काही काही अशा व्यक्ती माझ्या जीवनात भेटल्या, त्यांची क्षमा करणं फार कठीण आहे. मला कठीण आहे, पण देवाला कठीण नाही. मग देवाने सांगितले जा क्षमा कर, क्षमा माग. मी म्हटलं देवा तू बोलतोस म्हणून जातोय. आणि ज्यावेळेस तिथं गेलो, असं वाटलं की वादाचा विषय निर्माण होईल, पण तो पार्टीचा विषय झाला. मी ज्या व्यक्तीच्या जवळ मी जाणं शक्य आहे, तोंड दाखवणं शक्य आहे, पण पवित्र आत्म्याने सुचवलं सकाळी उठल्या उठल्या जाईल जा, ज्याच्याकडून तुला सुवार्ता कळली त्याला त्याचा सन्मान कर. आणि त्यावेळेस मला 40 वर्ष झाले होते तारणाला. आता 40 वर्ष सेलिब्रेट करायचे. म्हटलं कसे सेलिब्रेट करू? देव म्हटलं असं सेलिब्रेट कर, ज्याची तू क्षमा करू शकत नाही त्याची क्षमा कर. मी तिकीट काढलं आणि त्यांच्याकडे गेलो, एकाला मध्यस्थी केलं आणि म्हटलं आपण भेटूयात का, मला क्षमा मागायची आहे तुमची, तुम्ही फार मूल्यवान आहात माझ्या जीवनामध्ये. तर सांगितले की तुला काही घर नाही का? आणि घरामध्ये सुंदर बिर्याणीचं वातावरण, सुवास सुटला होता. आणि त्यांना भेटल्यामुळं, मला भेटल्यामुळे एक प्रेमाचे संबंध निर्माण झाले. एक व्यक्ती तर मला मारायला येत होता, माझे कपडे पण फाडले कंपनीच्या गेटमध्ये. आणि या व्यक्ती मला कधी क्षमा करणार नाही मला माहित होतं, त्याच्यात खूप राग होता. पण मला वाटलं मी पण क्षमा करू शकत नाही, कारण माझी इतकी बदनामी झाली त्याच्यामुळे, इतका त्रास मला झाला. त्याही व्यक्तीसाठी प्रार्थनेचं ओझं आलं की तू त्याच्यासाठी प्रार्थना कर. मी प्रार्थना केली, सारखी 2-3दा त्याची आठवण यायची. प्रार्थना केली आणि नगरला जात असताना मला वाटतं लालू माझ्या संगती होता का? लालू आहे की ते? तर नगरला जात असताना जेवायला म्हणून एका हॉटेलमध्ये उतरलो. तिथं तोच व्यक्ती, आणि तो व्यक्ती नुसता तिथं बसला नाही, उठला, मला गळ्याला मिठी मारली, माझं चुंबन घेतलं आणि मला प्रीती दाखवली. मला इतका आनंद वाटला. सर्व बंधनं देवाने तोडून टाकलेली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे की ज्यावेळेस आम्ही देवानं सांगितलं म्हणून आम्ही
एकमेकांसाठी क्षमा करतो, एकमेकांवर प्रेम करतो, त्यावेळेस आमच्यामधली जी काही अडखळणं आहे ती सगळी निघून जातात. जी दडपण आहे, ओझ आहे, ते निघून जात. क्षमा करण्यापूर्वी जे ओझ तुमच्या डोक्यावर आहे, क्षमा केल्यानंतर ते निघून जातं. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आमेन, प्रेज द लॉर्ड. मला अतिशय म्हणजे अनुभवातूनच सांगतो, काही काही लोक तुम्हाला टार्गेट बनवतात. नाही, कसं तर करून याला जलील करायचंच. भक्ष्य बनवतात शिकार करायला. जसा वाघ त्या बैलाचं भक्ष्य करतो, मारून टाकतो, तसे असे काही लोक आम्हाला भेटतात की ते आम्हाला आमच्यावर शिकार करण्याचा प्रयत्न, भक्ष्य बनवतात. पण जर तुझं क्षमाशील अंतःकरण असेल, तू भक्ष्य होणार नाही, उलट देव तुला उंच करणार आहे. हालेलुया. पुष्कळ लोक आमच्या विरोधात असतात, आमचं वाईट होऊन चिंतितात, आम्ही पडावं अशी अपेक्षा करतात. जिथं संधी मिळेल तिथं अपमान पण करतात. कधी कधी आम्ही नाकारले जातो. अचानक आमच्यावर संकट येतात, तुफान येतं आमच्या जीवनामध्ये. पण हे सगळं असू द्या, पण तुम्ही जर एकमेकाची क्षमा केली, यातलं कोणतीच गोष्ट तुम्हाला कधीच बाधा करू शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून देवावर विश्वास ठेवा. त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार करणार. एक महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही एकमेकाची क्षमा करता, तुमचे रिलेशन अतिशय घट्ट होतात. हॅलो, नाते संबंध घट्ट होतात. मग काय पाहिजे? पैसे पाहिजे का नाते संबंध पाहिजे? नाते संबंध पाहिजे. मंडळीमध्ये एकमेकाची रिलेशन मेंटेन झाले पाहिजे, एकमेकाबरोबर प्रीतीनं वागलं पाहिजे. ही माझी खरी गरज आहे. आम्ही गरज जरा डायव्हर्ट झाली, दुसऱ्या गोष्टीला महत्व दिले. पण माझी खरी गरज ही आहे की मला जोडलं गेलं पाहिजे. एकमेकांना मला क्षमा करायची गरज आहे. आमचे नातेसंबंध दृढ होण्याची गरज आहे. ते एकच गोष्ट करू शकते, ज्यावेळेस तुम्ही एकमेकाला क्षमा करता, तेच तुमचे नातेसंबंध घट्ट होतात. हॅलो, अनेक वेळा मी करेक्ट आहे हे दाखवण्याचा मनुष्य प्रयत्न करतो. जसं मी इतरांना क्षमा करतो, तशी मी मला पण क्षमा केली पाहिजे. म्हणजे काय की इतरांनी माझ्या विरुद्ध काही केलं तर मी त्याला क्षमा करेल. पण मी काहीतरी केलंच की नाही हो, का उगाच झालं भांडण, उगाच वैमनस्य, उगाच फाटाफूट एकाकडनं होत असते, दोघांकडून होत असते. म्हणून क्षमा करणारे समोरच्याला क्षमा करावी, आपल्याला क्षमा करावी, म्हणून ते पदरात घेतलं पाहिजे. माझं पण चुकलंच बरं का, तेव्हा समेट होतो. हॅलो, नाही तर मी करेक्ट आहे, तूच करेक्ट नाहीये, त्याने समेट होत नाही. तसं गोदानच आहे, ठिगळ बसेल. पण तू ज्या वेळेस मी माझी क्षमा करतो, म्हणजे मी कुठेतरी चुकलेलो आहे. मी जरी म्हणत असेल, लोकही म्हणतात तुम्ही करेक्ट आहे, पण मला माहिती आहे मी चुकलेला आहे, मी कुठेतरी दोषी आहे, कुठेतरी मी कोणाला दुखावलंय, हे तुम्हालाच माहित असतं. लोक म्हणतील हो त्यांचं काही चुकलं नाही तरी त्यांना सहन करावं लागतं. चुप, तू काहीतरी असं केलेलं आहे की ज्याच्यामुळे तू दुसऱ्यांना दुखावलेला आहेस. जर सुरळीत व्हायला पाहिजे, नुसतं प्रार्थना करून भागणार नाही, एकमेकांची क्षमा करा. हालेलुया. आणि तुमचे नातेसंबंध सुरळीत करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ते दृढ करा. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सजीव, सतेज, दुधारी सर्वापेक्षा तीक्ष्ण आहे. आलं की नाही तीक्ष्ण वचन तुमच्याकडे?
लागलंय की नाही ते? कारण ते तेथे कार्य करत आहे. हालेलुया. हे तीक्ष्ण वचन भेदू द्या, तुमचं हृदयाचं परिवर्तन होणार आहे. मला माहितीये की ज्यावेळेस मोशेला वचन मिळालं 10 आज्ञा दगडाच्या पाठीवर लिहिल्या ना, आणि ज्यावेळेस प्रेषितांना 120 लोकांना पवित्र आत्मा उतरून आला, त्यावेळेस आज्ञा त्यांच्या हृदयपटावर लिहिल्या होत्या. एक दगडावर पाट्या, एक हृदयावर पाट. तलवार दगडाला मारली तर खणखण आवाजाचं झाड पण निघतो, पण हृदयात मारली ना मक्खन सारखी आतमध्ये जाते. आणि त्यामुळे ऐकणाऱ्याच्या मनात पेरशियाच्या कृत्या त्यांना चुरचूर लागली. का? ते वचन दगडावर मारलं गेलं नाही, ते हृदयावर मारलं गेलं आणि हृदय चुरचुरलं. आज वचन तुम्हाला लागतंय काय? लागू द्या. त्याच वचनाने तुमच्या मनामध्ये कार्य होत आहे. हालेलुया. ते वचन कार्यकारी आहे. ज्याची मन दगडासारखी आहे तिथं खणखण आवाज येतो, प्रतिसाद मिळत नाही. पण ज्याचं मांसमय हृदय आहे त्याच्यात वचनाची तलवार खूप बसली जाते, रक्तबंबाळती होते. परंतु हिलिंग देव निर्माण करतो, आरोग्य देव निर्माण करतो. आपण टाळी वाजूया त्या गोष्टीसाठी. हालेलुया. हो रिया बाबा. आणि अशा प्रकारे एकमेकाची आम्ही क्षमा करतो. त्यास आमचे नातेसंबंध दृढ होतात, भक्कम होतात, आशीर्वादाने भरलेले असतात. इतरांना सुद्धा ते आशीर्वाद देतात. मंडळी देव आशीर्वादित करतो, कारण ही क्षमाशील मंडळी आहे. ही टॅलेंटेड मंडळी नाही, क्षमाशील आहे. तुमची ख्याती टॅलेंटेड मंडळी होऊ नये, तुमची ख्याती क्षमाशील मंडळी अशी झाली पाहिजे. ज्यावेळेस आम्ही देवामध्ये राहतो, क्षमाशील अंतःकरणाने वागतो, एकमेकावर प्रेम करतो, नातेसंबंध दुरुस्त करतो, अडखळणावर मला मात मिळते, तेव्हा देव म्हणतो मी तुझ्यासाठी दरवाजा उघडला आहे, तो कोणीच बंद करू शकत नाही. आमेन. हालेलुया. कोणीच बंद करू शकत, तुमचे विरोधक बंद करू शकत नाही, लोक कोणी बंद करू शकत नाही, सैतान बंद करू शकत नाही. जर तुम्ही अशा भक्कम मंडळीमध्ये आहात, भक्कम विचारामध्ये आहात, भक्कम विश्वासामध्ये आहात, रिलेशन तुमचे चांगले आहेत, तर मला तुम्हाला सांगू द्या, प्रकटीकरण 3 अध्याय 8 वचन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तुझी कृत्ये मला ठाऊक आहे. हा, मी तुझ पुढे दार उघडून दिले आहे. आमेन. तुझी कृत्ये काय कृत्य आहे? तू क्षमा केलेली आहे, तू प्रीती केलेली आहे, तू वचनात राहिलेला आहे, तू सैतानाला युद्ध केलेलं आहे, क्षमाशीलतेचं वातावरण आहे. तुझी कृत्ये मला माहीत आहे, म्हणून मी काय करणार आहे? मी तुझ पुढे दार उघडून दिले आहे. मी तुझ पुढे दार उघडून दिले आहे, ते कोणाच्यानेही बंद करवणार नाही. आमेन. Thus said the Lord. आमेन. हे देव म्हणतो, मी नाही म्हणत. जर तुझी कृत्ये सुधारली, जर तू रिकन्सायलेशन केलं, जर तू देवाचे रिलेशन, एकमेकाचे रिलेशन चांगले केले, जर तू एकमेकाची प्रीतीनं वागतोस, तर मला सांगू द्या की तुमच्यासाठी देव असा दरवाजा खुला करेल की तो कोणीच बंद करू शकत नाही. हालेलुया. आपण टाळ्या वाजवूया यासाठी. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.